नुसतं ऐकूच नाही तर परत एक बार आपल्या मनाचं आत्मचिंतन करावं अशी देखील आपल्या जवळ विनंती आहे. मत्तय शुभ वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन मी आपल्यासाठी वाचतो आणि संदेशाकडे वळतो. मत्तय आपण आपलं पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये ठेवूया. नोट्स असतील किंवा पेन असेल, डायरी असेल ते सांभाळून ठेवा, कारण की संदेश हा मेहनतीपूर्वक परिश्रमपूर्वक आत्म्याच्या द्वारे आपल्यापर्यंत येतो. हे काही एंटरटेनमेंट नाही आणि निश्चितच हा काही मनोरंजनाचं साधन देखील नाही. हा आत्मा तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतो. त्यामुळे आज आपण त्याकडे लक्ष लावूया. आम्हाला जे व्ह्यूवर्स आहे, ज्यांनी आम्हाला ईश्वर चालव आम्हाला सपोर्ट केलेला आहे, त्यांना देखील प्रभूमध्ये ख्रिस्तच्या ह्या भक्तीमध्ये परत एक बार ग्रीटिंग्स. वचन येणे प्रकारे सांगतं, कारण जर तुम्ही लोकांना त्याच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. इथे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यावरच आज विशेष संदेश आहे. क्षमा केली, क्षमा केली ह्याचे 2 बाबी सांगितलेले. एक क्षमा जी आम्हाला जगामध्ये व्हायची आहे आणि एक क्षमा त्या स्वर्गातून पिता देव करणार आहे. आणि त्याच्यासाठी जी अट आहे ती इथे लिहिलेली आहे. क्षमा यावर आपण मागेच संदेश ऐकलेला आहे, कारण की हा माझा 1ला आणि 3रा संदेश आहे. क्षमेबद्दल मी भरपूर बोललोय, परंतु आज क्षमेबद्दल एक दुसऱ्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी एकमेकांना किंवा स्वतःला प्रश्न विचारायचे आहे. आणि कदाचित हा एक संदेश या एका भागात पण संपणार नाही, तरी आपण ह्यावर गंभीरतेने विचार करू. यासाठी एक कॅरेक्टर मी आपल्या समोर ठेवत आहे. त्याचं नाव आहे योसेफ. आणि योसेफाच्या या सर्व क्षमेला आपण एक समोर ठेवत असताना प्रभू येशू ख्रिस्त क्षमा कोणाला करणार आहे? तुम्हाला आणि मला. आणि ह्याच्याच बरोबरच आपण कशा प्रकारे लोकांना क्षमा केली, ह्या 3 गोष्टी. एका बाजूला योसेफची क्षमा, एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्षणाद्वारे क्षमा, आणि तिसऱ्या बाजूला आमची क्षमा. आणि अशा प्रकारच्या 3 क्षमेला आपण घेऊन पुढे चालणार आहोत. आज आपण पवित्र मंदिरामध्ये आले. किती लोकांना मंदिरामध्ये बदल दिसून येते? हात वर करा. बदल दिसतोय. प्रेज द लॉर्ड. कसा वाटतोय बदल? चांगला आहे, वाईट आहे, आणखीन व्हायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? छान आहे, आणखीन व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे पॉझिटिव्हिटी की आम्हाला जायचं, आणखीन पुढे करायचंय, चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियांनो, नुसती प्रार्थना करून चालणार नाही. मदत करा. तुम्ही म्हणा बाळका खूप छान आहे, खूप छान आहे. आपण किती मला बुके दिले किंवा पाठ ठोकले, त्यांनी काय होत नाही. श्रम लागतात प्रियांनो, श्रम असतात इथे. एल्डर्सने, पालकांनी, कमिटीने श्रम घेतले, त्यामुळे आम्हाला हे काही गोष्टी दिसत. एक विजन असतं, एक आपल्याला तयारी करण्याच्या अगोदर काही गोष्टी आम्हाला ठरवाव्या लागतात. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 महिना अगोदर, जवळपास त्यापेक्षाही अगोदर या सर्व गोष्टीची तयारी आपण करत असतो. त्यामुळे हे सर्व काही बदल आम्हाला दिसून येते. आणि त्यामुळे आपण ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की कोणती गोष्ट असेच नाही, काहीतरी नियोजन असतं, काहीतरी प्लॅनिंग असतं, काहीतरी योजना असतात, आणि त्यानंतर आम्हाला आनंद मिळतो. प्रेज द लॉर्ड. आनंदी आहात का? हो. कारण की हा महत्वाचा महिना आणि याचा पहिला रविवार आहे, जे अखिल जगामध्ये आनंद आहे. प्रत्येक व्यक्ती आनंदित आहे. आम्ही देखील आनंदित व्हायला पाहिजे.
का आनंदित आम्ही व्हायला पाहिजे? कारण की आम्ही क्षमा करणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना असं वाटतं मला क्षमा नाही आवडत? ठीक आहे, आता आपण बघूया संदेशाच्या नंतर तुम्ही काय उत्तर देतात, कारण की आता मी गुगली टाकणार आहे. हा, तुम्हाला आवडतं तर मग कसं आवडतं आणि तुम्ही काय करत आहात याची तपासणी तुम्ही करा. पहिला मुद्दा हा आहे की जेव्हा आपण आपल्या लोकांना क्षमा करतो, पहिलाच मुद्दा आहे बघा, तयार राहा सगळेजण. पॅड सांभाळा. पहिलाच मुद्दा, जर आपण म्हणतो की मी इतरांना क्षमा केलेली आहे, माझ्या लोकांना क्षमा केलेली आहे, तर मी त्या क्षमेबद्दल किती लोकांना सांगतो? किती लोकांना सांगतो? अनेकदा आपण क्षमा करतो पण अख्ख्या गावामध्ये बोबाटा करतो, मी क्षमा केली, मी क्षमा केली, मी किती महान आहे, मी किती अद्भुत आहे, आणि मी किती दया आणि कृपेने भरलेला आहे, माझ्यासारखा धार्मिक, माझ्यासारखा क्षमाशील व्यक्ती या जगामध्ये कोणीच नाही. आणि या गोष्टीचा आपण बोबाटा सर्वत्र करतो. हिंदीमध्ये ढिंडोरा असं म्हणतो. हे सगळीकडे आपण पिटतो आणि त्याद्वारे जगाला कळतो, वा वा, येशू ख्रिस्तानंतर क्षमाशील व्यक्ती जर जगामध्ये असेल तर हाच व्यक्ती दिसतोय मला, अतिशय क्षमा करणारा व्यक्ती आहे. इथे आम्हाला दिसतं. परत एक उत्पत्तीमध्येच आपण राहूया. आणि तेव्हा 45व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतं पहिल्याच वचनामध्ये, तेव्हा योसेफाने, लोक उभे होते त्या सर्वांना, त्यांच्या समोर तो गहीवरून गेलेला आहे आणि तो मोठ्याने म्हणतो, सर्व लोकांना बाहेर घालवा. मग योसेफाने आपल्या भावास ओळख दिली, तेव्हा त्यांच्या जवळ दुसरे कोणी नव्हते. तेव्हा त्यांच्या जवळ दुसरे कोणी नव्हते. आता इथे योसेफ जो आहे तो आपल्या भावांच्या गळ्यामध्ये पडणार आहे. योसेफाच्या डोळ्यापर्यंत आता अश्रू आलेले आहे. कधी देखील अश्रूची धार त्याच्या डोळ्यातून लागणार आहे, कारण की तो आपल्या भावांच्या गळ्यात पडणार आहे. आणि अशा समय तो ज्या मंत्रिमंडळामध्ये किंवा ज्या सभास्थानामध्ये बहुत असे लोक आहेत, सर्वांना तो म्हणतो आता बाहेर जा, मी आणि माझे भाऊ आम्ही दोघंच आता इथे उभे राहणार आहोत आणि काही विशेष काम करणार आहोत. आज आम्हाला कोणी नको, मी आणि माझे भाऊ हे दोघंच इथे राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं, का त्यांनी सगळ्या लोकांना घालून दिलं असं? बंधूंचे मिळणे मधुर आहे, बंधूंचे मिळणे. आपण गाणंच गात, बंधूच्या गळ्यामध्ये पडणं, रडणं तर हे आनंदाची बाब आहे. मग का लोकांना हे दृश्य बघू नये असं वाटलं त्याला? हा प्रश्न आता एक 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 तुम्हाला घ्यायचा आणि विचार करायचा. यस प्रियांनो, कारण की हे बंधू जे होते ते नावाचेच बंधू होते, हे एका रक्ताचे नात्याचे बंधू होते, परंतु ते आपला भाऊ म्हणजे लहान धाकट्या भावाचा द्वेष करणारे बंधू होते, ज्यांनी आपल्या ह्या भावाला काय केलेलं, मरणासाठी खड्ड्यात टाकून दिलेलं होतं. त्याने मरावं आणि या आमच्यापासून दूर व्हावं ही इच्छा होती. त्यांनी त्याला गुलामगिरीमध्ये टाकलेलं आहे, त्याला विकून टाकलेलं आहे. आणि मागील 25-30 वर्ष कुठे माझा भाऊ गेला आणि काय झालं याच्याबद्दल त्यांना काही घेणं देणं नव्हतं. आणि अशा प्रकारचे भावांच्या समोर आता हा गरीब भाऊ जो होता, जो गुलामीत वाढलेला भाऊ होता, ज्याला विकण्यात आलेला भाऊ होता, ज्याला तुरुंगवास सहन करावा लागला होता, ज्याला अपमानाने निंदाने परीक्षेतून जावं लागलं होतं, आता हा भाऊ खाली नाही, आता हा भाऊ सिंहासनावर बसलेला होता. प्रेज द लॉर्ड. सिंहासनावर बसलेला आहे आणि परिस्थिती चेंज झालेली. हे भाऊ जे आहे ते खाण्यात दाणे दाणे को तरस गए, दे 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 दे, तुम्ही दिले नाही तर आम्ही मरणार आहोत, ही अवस्थेमध्ये ते 11 भाऊ जे मारणारे होते आणि जो मरणारा होता तो वाटणारा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, परिस्थिती कधी पण बदलते, परिस्थिती कधी देखील चेंज होते. आणि ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आज जरी तुम्ही कोणाचा अपमान करत आहे किंवा केलेला असेल, परंतु परिस्थिती देव बघत राहतो. देवाच्या लोकांना तो खाली पडू देत नाही, तो त्याला उभंच करणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या जवळ उभं करणार ज्यांनी त्याला छळलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आता तर योसेफला फारच आनंद वाटायला पाहिला होता की आहा, आला आता दिवस, ह्या दिवसाची मी वाट बघत होतो. परंतु इथे आम्हाला दिसतं तो हा तर खूप चांगली संधी होती, आणखी लोकांना जमा करा, शेजारचे भाऊ तुम्ही पण या, तुम्ही पण या, रस्त्याच्या लोकांनाही गोळा करून आणा, कारण की अभी बदला लेने का टाइम आ गया. असं केलं का त्याने?
आता खूप चांगलं चान्स होतं त्याच्याकडे, तर आता पद पण होतं, सगळं काही होतं. यांना काय फटके पण मारले असते तर काहीच झालं नसतं. सगळं काय आपल्याच हा कंट्रोलमध्ये होते. परंतु तो म्हणतो सगळेजण बाहेर जा, मला माझ्या भावांशी भेटायचं आहे. प्रेज द लॉर्ड. ते भाऊ ज्यांनी माझ्या विरोधात कट रचलेला आहे, ज्यांनी माझे हत्येचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी मला गुलाम म्हणून विकलेला आहे, आता मी त्याच्या सामोरे जात आहे. आता मी त्याच्या सामोरे जात आहे आणि लोकांना घालवून तो आता त्याच्या समोर उभा आहे. आणि ह्या समयी लोकांना काही कळू नये, माझ्या भावाने जे अपराध केलेला आहे त्याच्या समोर मी त्यांना क्षमा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दुसरं वचन, ते मोठमोठ्याने रडू लागले. मिस्री लोकांनी ते ऐकले आणि योसेफ असं आहे असं जेव्हा तो स्वतः म्हणतो आणि माझा बाप जिवंत आहे का असं त्याच्या तोंडातून निघाले, तेव्हा ते अतिशय घाबरलेले आहे. अरे बापरे. आता एकटं म्हणजे त्याचं पहिलेच घाबरले होते ते, की कोणा खोंडी आपण म्हणतो ना, कोण राहिला रूम मध्ये. आता तर ते रूम मध्ये घेतलेलंच होतं त्याला. आणि आता इथं कळालं की हा जो आहे कोंडणारा मनुष्य तो माझा भाऊ आहे. आता आता तर आणखीनच त्यांची घाबरगुंडीच उडाली असेल. परंतु तसं काही घडलेलं नाही. माझ्या भावांनी माझ्या विरोधात किती जरी गुन्हे केले तरी मी लोकांच्या समोर नाही, त्यांना परस्पर नाही, भावा तू चूक केलेली, भावांनो तुम्ही माझ्या विरोधात अपराध केलेला आहे, परंतु मी तुला क्षमा करतो. प्रेज लॉर्ड. मी सगळीकडे बोबाटा करणार नाही, मी सगळीकडे अनाऊन्स करणार नाही, तर मी तुम्हाला समोरासमोर उभा करून तुमच्या पापांची, तुमच्या गुन्ह्याची काय करत आहे, क्षमा करतो, क्षमा करत आहोत. आणि यासाठी प्रियानो, आज जेव्हा आपण प्रभू वचनाच्या मेजेच्या पाशी येत असताना वचन सुरुवातीलाच आपण ऐकलेले की जेव्हा तुम्ही लोकांच्या, इतरांच्या पापांची क्षमा करतात तेव्हा तुमचा देव तुम्हाला क्षमा करेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता हो बाळक साहेब सगळ्यांना क्षमा केली, परंतु आज परत एक बार याचा विचार करा की ती क्षमा करत असताना किती लोकांना तुम्ही ती बोंबाबोंब केलेली आहे, ही विचारात घेण्याचा समय आलेला आहे. हा समय आलेला आहे. आणि हे जर आपण करत केलेलं असेल तर आपण या गोष्टीला जाणून घ्या की ही क्षमा खरी क्षमा नाही, ही तुम्ही तुमचं मोठेपण गाजवण्यासाठी केलेली क्षमा आहे. आणि ते देवाला न आवडणाऱ्या अशा गोष्टी आहे, ते देवाला न आवडणाऱ्या गोष्टी. अरे तुझे गुन्हे एवढे मोठे होते, ह्याचे गुन्हे एवढे मोठे होते, आम्ही काय सांगावं भाऊ, काय सांगावं बहिणी, काय ते काय काय नाही केलं माझ्या विरोधात. ते देव होता म्हणून मी वाचलो, मी मोठ्या मनाचा होता म्हणून वाचलो, नाही तर काय त्याने काय काय केलं नाही सगळं तू ऐक. तुला नाही माहित, कोणाला सांगू नको, तू आपलाच आहे म्हणून मी तुला सांगते, तू आपलीच आहे म्हणून मी तुला सांगते, कोणाला सांगायचं नाही. पण तू काय काय नाही केलं, जाऊ द्या. वचन आहे, धार्मिक आहे, प्रार्थना आहे, देव बघतो, सगळ्यांना देव बघतो. देव माझाने त्याचा धडा जरूर घेणार आहे, तू बघच, पण कोणाला सांगूच नको असं म्हणून सगळ्या दुनियाला बोंब करतो आपण की मी कसं क्षमा केला, मी कसा क्षमा केला आणि मी कसा क्षमा केला. हो प्रियानो, समोरचा व्यक्ती पण म्हणतो अरे बहिणी, अरे भावा, अरे तू आहे म्हणून गरीब आहे, तू धार्मिक आहे म्हणून तू क्षमा केली, मी असतो ना तर काय नाही केलं असतं बाबा, अख्ख्या रोडवर तमाशा केला असता मी. पण तू आता कसा पडतो धार्मिक, तू गरीब आहे, तू काही केलं नाही, चांगला माणूस आहे तू. अरे असं सोडलं ना लोकांना, ते वारंवार तेच करतील तुझ्या विरोधात. काही नाही, आताही सुधार तू, तो कधी सुधारणार नाही, तू तरी सुधार निदान. आणि आपण म्हणतो हो ना, खरोखर बाबा, खरोखर मी चूक केलेली आहे, मी कशाला त्याला क्षमा करायला पाहिजे होती. आणि आपण परती व्हायला लागतो हळूहळू. हो प्रियानो, का? कारण की आपण लोकांना जाऊन सांगितलं, आणि जे परके लोक ज्यांच्यासाठी क्षमाशीलतेचा आत्माने ते तुम्हाला भरवतात आणि तुम्ही म्हणतात हो 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 बरोबर, क्षमा करायला पाहिजे, परंतु त्याची बोबाटा पण गावभर करायला पाहिजे. जुने ते होऊन गेले, पहा सर्व नवे झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त तुमचे आणि माझे जेव्हा प्रभू वचनाच्या मेजापाशी येणार, पाप आठवत आमचे पाप जर जगाच्या समोर देव उघडकीस आणायला लागला तर आम्ही जगामध्ये तोंड दाखवण्याच्या लायक राहणार नाही. परंतु देव म्हणतो तू गुडघ्यावर आला, आपल्या खोलीचं द्वार बंद केलं आणि माझ्या समोर नम्र होऊन गुडघ्यावर आला आणि क्षमा मागितली. आता मी कोणाला सांगणार नाही, तुझे पाप मी विसरून गेलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
आणि जर देव तुमचे आणि माझे गुन्हे लोकांच्या समोर उघडकीस आणत नाही, तर तुम्ही आणि मी लोकांचे गुन्हे उघडकीस आणून कशा प्रकारची क्षमा करते याचा विचार करणं गरजेचं आहे. याचा विचार आज प्रवचनाच्या अगोदर करण्याची गरज आहे. मी क्षमा केली, प्रेज द लॉर्ड, परंतु क्षमा करत असताना मी गावभर धुंडळा पेटवला किंवा सगळे काय लपतर त्याचे टांगलेले आहे ह्याचा जर विचार करता, तर मला सांगू द्या, तुमच्याकडे क्षमाशीलतेचा आत्मा नाही, माझ्याकडे क्षमाशीलतेचा आत्मा नाही. आणि क्षमाशीलतेचा आत्मा नाही तर इथे मेजापाशी येत असताना देवाकडून देखील क्षमेची अपेक्षा बाळगू नका. देवाकडून देखील क्षमेची, कारण की योसेफाने सर्वांना बाहेर केलं. माझा भाऊ आहे, माझे भाऊ आहे, यांनी जे काही गुन्हा केलाय ते लोकांना कळता कामा नये. प्रेज द लॉर्ड. याच त्यांनी माझ्या विरोधात केलं, परंतु मी एक भाऊ, धाकटा भाऊ म्हणून मी त्यांना जर क्षमा केलेली आहे, तर मी सगळ्यांना सांगणार नाही की यांनी काय 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 कृत्य केलेले. ते घाबरलेले, ते काहीच करू शकत नाही, कारण की ते क्षमा मागणारे लोक आहे. पण तो क्षमा करणारे आणि मोठं हृदय, अंतकरण दाखवणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासारखं अंतकरण दाखवणं गरजेचं आहे. कारण की आम्ही ही क्षमेची प्रवृत्ती जी आहे दाखवते, ती मनुष्याला दाखवत नाही, आम्ही देवाला दाखवतो. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात ठेवा. आपण त्याला आपलं किती जिगरवाला आदमी आणि किती माफ करणारा आदमी हे नाही दाखवते, आपण देवाला दाखवतो की देवा ज्या प्रकारे तू म्हणतो की मी सगळं विसरलो, त्याप्रमाणे मी देखील ह्याचे सर्व गुण विसरलेला आहो. प्रेज द लॉर्ड. आणि असा जर तुम्ही क्षमा करता तर प्रभू तुम्हाला आशीर्वाद. दुसरा मुद्दा हा देखील आहे की जो व्यक्ती क्षमा मागत आहे, ज्या व्यक्तीने तुमच्याकडे क्षमा मागितलेली आहे, त्याच्याबद्दल आपल्याला ही देखील गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण त्याला क्षमा करल्यानंतर त्याने देखील स्वतःला अपराधी समजता कामा नये. त्याने देखील स्वतःला अपराधी समजता कामा नाही. त्याने देखील स्वतःला क्षमा करण्याची गरज आहे. आणि हे देखील फार महत्वाचं आहे. वचन इथे आपण बघूया की ते जेव्हा त्या भावाच्याकडे तो म्हणतो की मी योसेफ आहे, ते त्यांच्या पुढे अतिशय घाबरून गेलेले आहे. अरे बापरे, आता आमचे सगळे पाप, आमचे सगळे गुन्हे आता काय केलेले, उघडकीस आलेले, आता आमचं काय खरं नाही. ते घाबरलेले, आणि घाबरलेले आहे तर आणखी 2 दांडुके मारा त्याला, असं नाही करायचं आपल्याला. आता ते घाबरलेले आहे ह्याचा अर्थ आहे की तुम्ही त्यांना नॉर्मल करा, तुम्ही त्यांना प्रीतीने कवटाळा, त्यांना तुम्ही सांगा. कारण की वचन आम्हाला सांगतं की जिथे प्रीती आहे तिथे भीती. भावा तू चुकलेला आहे, तू चुकलेली आहे, बहिणी तू चुकलेली आहे, परंतु मी तुझ्यावर प्रीती करतो, त्यामुळे घाबरू नको. मी हे काय जे काय तू गुन्हा केलेला आहे त्याचा ऍडव्हान्टेज घेणार नाही, किंवा त्याच्यासाठी मी तुझ्या काही अट आणि नियम लावणार नाही. तू जर क्षमा मागते तर मी तुला क्षमा करायला तयार आहे, मी क्षमा करायला तयार आहे. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा क्षमा करतो आणि त्याच्यावर प्रीती दाखवतो आणि त्यांना क्षमा करण्यासाठी, स्वतःला क्षमा करण्यासाठी त्याच्या जवळ जातो, तेव्हा आपल्याला असं दिसतं की देव देखील आपल्याला क्षमा. नाही तर हिनवत जर आपण बसलो, काही लोक म्हणतात अरे तर केली मी क्षमा, पण लक्षात ठेव देवाने बघितलेलं आहे, तुला त्या शापाला, त्या क्रोधाला तोंड द्यावं लागणार. मी तर क्षमा केली बाबा, मी तर माझं बाजूला झाले, आता तू आणि देव आहे बाबा, बघ तू तर केलेला आहे गुन्हा, आता बघ मी तर एवढा धार्मिक व्यक्ती आहे, मी तर रोज बायबल वाचणार आहे, तू धार्मिक व्यक्तीला पण तुझं मानलं नाही, आता देव तुझा धडा घेणार आहे. काय शाप उतरला, काय क्रोध उतरला तर तू जाण देव जाणो, मी आता बाजूला जाते. आणि अशा प्रकारे आपण त्याला दडपणाखाली आणतो, आपण त्याला दाखवतो की निश्चितच हा गुन्हा जो आहे तो मी तर क्षमा केलेला आहे, परंतु देव आता तुला शापच देणार आहे, आता तुला देव निश्चितच पनिश करणारच आहे. आणि अशामुळे ते लोक काय करतात, घाबरून जातात. त्याने जसंच बघितलं, अरे हे तो अधिकारी पदावर बसलेला व्यक्ती दिसतो, आम्ही तर आता भिकाऱ्यासारखे दान मागायला झालं, आता आम्हाला क्षमा मिळणार. जरी काही त्याने रडून बिडून गळ्यात पडलेला आहे, परंतु काही वेळानंतर आम्हाला आता कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागणार आहे. आणि ही बाब देखील जाणून घ्यायला पाहिजे की आपण जर कोणाला क्षमा करतो तर त्या क्षमेच्या द्वारे त्याला जी भीती आहे, त्याच्या मनामध्ये जे दडपण आहे, त्याच्या मनामध्ये जे आज अविश्वास आहे, ते घालवणं देखील गरजेचं. नाही तर आपण आणखीन त्याला दडपणाखाली आणलं तर तो आणखीन घाबरून जाणार आहे.
तो आणखीन घाबरून जाणार आहे. आणि ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायला, जसं एखाद्या व्यक्तीने तुमच्या विरोधात गुन्हा केला आणि तुम्ही त्याला बोलणं लावत आहे, बोलण्यावर बोलणं लावत आहे, बोलणं, तर तुम्ही क्षमा केली की त्याला पनिश करत आहे, हाच मोठा प्रश्न पडतो. यस, त्याने गुन्हा केलेला आहे, पहिल्या वचनामध्ये आम्ही असले की आम्ही विसरून गेलेलो आहे, आता आम्हाला काही माहित नाही, पण तरी देखील आपण जेव्हाही भेटतो तो लक्षात आहे ना काय बोललो होतो मी मागच्या वेळेस, असं करायचं नाही राव, माझ्याबरोबर केलं सोडलं मी, दुसरा कोणी सोडणार नाही. आणि अशा प्रकारे आपण वारंवार त्याला टॉर्चर करतो, वारंवार त्याला जाणवतं की तू अपराधी आहे आणि तू तसाच आहे, सुधारला नाहीये. आणि अशा प्रकारे आपण त्याला टॉर्चर, त्याला हिणवणं, त्याला दोष लावणं जे सुरू करतो, त्याद्वारे तो कधी देखील त्याच्या मनामध्ये जे गिल्टी आहे, ते न्यूनगंड निर्माण झाला, त्याच्यापासून तो बाहेर येणार. हे भाऊ घाबरलेले होते, त्यांना माहिती आता तर काही गेलं, खलास झालेलं. त्यामुळे इथे वचन काय सांगितलं 3ऱ्या वचनामध्ये की ते त्याच्यासमोर अतिशय घाबरले. तेव्हा 4थ्या वचनामध्ये असं की योसेफ आपल्या भावाला म्हणाला, माझ्या जवळ या, माझ्या जवळ या. मग ते जवळ गेले, तेव्हा तो म्हणतो, मी तुमचा भाऊ योसेफ आहे, ज्याला तुम्ही मिस्र देशात विसरून टाकले, तो मीच आहे. आता पण त्यांना विश्वासच वाटणार, असं कसं होऊ शकतं. पण काय त्यांना स्वप्न आठवले असेल की त्यांनी म्हटलं होतं एका काळामध्ये की देव मला काय दाखवते, आज तो देवाने त्याचं अभिवचन पूर्ण केले आहे. परंतु आम्ही आता फसलेलो आहोत, कारण की देवाने दाखवलंच होतं की तो त्याच्या समोर सगळेजण नमन करतील. आज आम्ही नमन करत आहोत, म्हणजे ह्याच्या बाजूने देव, मग आमच्या बाजूने कोण आहे? आता आमच्या बाजूने कोण आहे? हा, जर देव ह्याच्या बाजूने आहे आणि देव ह्याच्या बाजूने जर आता कार्य करत आहे, तर आता हा राजा आहे, ह्याच्यात हाते आम्हाला काही आता सुटका नाही. दुसऱ्या बाजूला आम्हाला देवचा पण देवाच्याकडून झाडा घ्यावा लागणार. आता आम्ही खरोखर कठीण परिस्थितीमध्ये सापडलेला आहो हे त्याने. आणि त्यामुळे वचन 5 मध्ये तर काय म्हणतो बघा, वाचा. तुम्ही मला देशामध्ये विकून टाकले, आता तुम्ही काही दुःख करू नका, हा, संताप करून घेऊ नका. देवाने हे करून आणलेलं आहे. तुम्ही संताप करू नका, तुम्ही दुःख करू नका. हे बघा, हे महत्वाचं की तो रडतो, खूप रडतो, सारखा सारखा पाया पडतो, सारखा सारखा तो म्हणतो माफ कर भाऊ, माफ कर म्हणून. आपण म्हणतो, आपल्या मनातून आनंद होतो, वरून म्हणतो अरे जाऊ दे जाऊ दे, सोडलं सोडलं. आतून आतून आपण खुश होतो, आणखीन रडवावं, आणखीन 2-4 पॉईंट टाकून देतो त्याच्यासमोर, तो आणखीन रडतो. तसंच आपल्या मनामध्ये एक प्रकारचा अनामिक खूप आनंद वाटतो. वा वा, खरोखर हाच मनाचं एवढ्या दिवसाचं ओझं उतरून गेलेलं आहे. ही क्षमा नाही आहे भ्यान. तो म्हणतो, तुम्ही बिलकुल घाबरू नका, बिलकुल भिवू नका. जरी तुम्ही माझ्या विरोधात एक गुलामासारखं आचरण केलेलं आहे, तरी देखील तुम्ही संताप करू नका, कारण की ही देवाची इच्छा होती. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही देवाची इच्छेने ते जरी केलेलं नसलं असं तुम्हाला वाटत आहे, परंतु कळत ना कळत तुम्ही देवाची इच्छा पूर्ण केलेली आहे. हे बापा यांना, कारण की हे काय करतात यांना कळत. प्रेज द लॉर्ड. कोण म्हटलं हे? कोणाला म्हटलं? जे त्याला छळत होते, ज्याने वधस्तमा की हे देवा यांना कळत नाही. आज तो परत एक वार योसेफ देखील म्हणतो की ह्यांना कळत नाहीये, तुम्ही देवाची योजना पूर्ण करत होते, त्यामुळे तुम्ही त्रास करून घेऊ नका, संताप करून घेऊ नका. आज आम्ही अमेजापाशी येत असताना आम्ही ज्यांना क्षमा केलेला आहे त्याला आपण धैर्य देतो का, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतात का, हे देखील अतिशय महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही तसं करतात आणि त्याला नॉर्मल असं जगण्यामध्ये सहाय्य करतात, तर मला सांगू द्या तुम्ही क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. की प्रत्येक वेळेस त्याने यायचं नाही तुमच्यासमोर एकदम शेपटी हलवायची अशी ही जर तुमची अपेक्षा असेल, तर मला सांगू द्या तुम्ही त्याला क्षमा केलेली नाही. ओ भाऊ, मी क्षमा केलेली आहे, तुला जास्त बोलायचं नाही, जरा आवाज नीचे, हे प्रकारची प्रवृत्ती आपण घेऊन आयुष्यभर जगतो. तो बिचारा आयुष्यभर हो 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 साहेब, हो आता गुन्हेगारच आहे मी तुमच्यासमोर. आणि ही जर वृत्ती तुम्हाला दिसून येत आहे, याचा अर्थ आहे की तुम्ही त्याला क्षमा केली नाही, त्यामुळे स्वर्गीय पिता देखील तुम्हाला क्षमा करणार नाही. कारण की तो बंधूच आहे तुमचा, आणि त्या बंधूच्या कडून जर कोणतं काम झालेलं असेल तर तो देवाने करून घेतलेला आहे. त्यामुळे जर काही त्याचा गुन्हा क्षमा करण्याची वेळ आली तर तुम्ही त्याला खरा. 3रा मुद्दा, त्याने सदैव आपल्या जवळ राहावं. अनेकदा आपले भांडणं होतात, भावाभावांमध्ये भांडणं होतात, बहिणींमध्ये भांडणं होतात, शेजाऱ्यांमध्ये भांडणं होतं.
आणि तो म्हणतो ठीक आहे बाबा, तुला क्षमा करून दिलेली, पण यानंतर तुझा रस्ता तो माझा रस्ता, तू माझ्याकडे यायचं नाही, मी तुझ्याकडे येणार नाही. आपलंच नातं संपलं. आपण भाऊ भाऊ म्हणून इतके दिवस जगलो, आता आम्हाला कळालेलं आहे तुम्ही कोण आहात, मी कोण आहे. ठीक आहे, आता ह्यापुढे आपलं नातं संपलं. आणि इथे आपण क्षमा करत नाही. आपण म्हणावं मी तर क्षमा केली ना सगळं काय. नाही, क्षमा नाही, ही क्षमा नाही, परंतु या क्षमेमुळे तुम्ही लोकांना दुखावलेले आहे. वाचा वचन वाचा ह्यामध्येच की 10 वचन वाचा. आता भावांनी काय केलेलं आहे, योसेफला काय केलेलं आहे, कसा प्रकारचा गुलाम म्हणून विकलेलं आहे. आणि परका जो फॉर होता त्याने काय केलेलं आहे, त्याला राजा बनवलं. मग कोण जवळ असायला पाहिजे, तो राजा चांगला आहे की ते भाऊ चांगले आहे, सांगा बरं. कोण चांगलं आहे, राजा. त्याने सन्मान दिला, मान दिला, पोस्ट दिली, पद दिलं, सगळं खजाना त्याच्या हातामध्ये दिलं, राष्ट्र त्याच्या हातामध्ये दिलं, तो राजा आहे. आणि हे लोक बघा, परंतु ते काय म्हणतात, तुम्ही घुरे ढोरे गुले नातवंडे शेरे मेंढरे सर्व काही घेऊन माझ्या जवळ येऊन राहा. शत्रू एकदम माझ्या जवळच पाहिजे बाबा. हे क्षमा आहे. हो प्रियांनो, आज तुम्हाला ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. एकदा एक मुलगी, तरुण मुली आणि तरुण मुलं प्रेमाच्या आवेशामध्ये जातात. 17-18 वर्ष झालं की त्यांना वाटतं आता विवाहाचं वय झालेलं आहे, आता एका बाजूला मत टाकायचं आणि दुसऱ्या बाजूला मत त्रास पडायचं, कोण मिळ रहा है मला. विवाह करण्यासाठी लव्ह मॅरेज केलं, घरच्या लोकांची संमती नव्हती, पळून गेलेले आहे. आणि घरामध्ये खूप रडारडी शोक झालेला आहे, खूप दुःख झालेलं आहे. आणि वडील म्हणता मुलीचे की अरे बघा, परक्याबरोबर पळून गेलेली आहे, माझ्या घराची माझ्या घराण्याची इज्जत आबरू वेस्तीवर टांगून टाकलेले, लपतर तिने सगळीकडे टांगलेलं आहे. आता मी तिला कधी देखील क्षमा करणार नाही. हे चित्र आपल्याला आपल्या सभोवती दिसूनच येतं. आणि आपण आपल्या मुलांना सांगतो बाबा बघा असं काही करू नका, नाही तर आपली इज्जत जाईल सगळी. आपण कसे आहोत काय आहोत हे जाणून घ्या. परंतु ती चूक घडली आणि घेतल्यानंतर काय गेली, ती पळून गेलेली आहे. आणि काही महिने तिने चांगला संसार केला, परंतु नंतर तिला कळालं की आपला ज्याच्याबरोबर पळून गेलेला आहो तो धोकेबाज आहे, तो पण पळून गेला तिला सोडून. मग आता तिला काही उपाय राहिला नाही. मग ती परत मम्मीला फोन, मम्मी काय मला पण सोडून गेला पळून. तू म्हणे मम्मी म्हणे बरोबर आहे, तू जर आम्हाला सोडून पळून गेली तर तुझा नवरा एक दिवस पळून जाणार. जैसे को तैसा फिट्टम फाट, बघा तुमचं काय करायचं. अहो मम्मी आता काय करणार, खायला प्यायला नोकरी नाही काही नाही. पप्पांना जर विचारणार तू, कारण की माझी हिंमत नाही. पप्पांच्याकडे गेले, पप्पा नावच काढायचं नाही तिचं माझ्या. अहो म्हणे ती मुलगी एकटी, तर ते विचारून आम्हाला काही केलं असतं तर आम्ही दिला असता, न विचारता पळून गेलेली पोरगी, आता काय करायचं. आणि त्यानंतर मग पप्पाला थोडस दया आली, ठीक आहे घे बोलून तिला घरी. आणि शेवटी आपली इज्जतच आहे, किती आणखीन तमाशा करायचा, झालं तर झालं. मुलगी घरी आली, रडायला लागली, मम्मीच्या गळ्यात पडली, मग पप्पांच्याकडे आली. पप्पा म्हणे दूर लांब उभं राहायचं, तू जे काही गुन्हा केला त्याबद्दल मी तुला घरामध्ये घेतो करा, परंतु मी तुला कधी क्षमा करणार नाही, मी तुला कधी क्षमा करणार नाही. आणि रोज मुलगी सकाळी उठायची, पप्पा क्षमा करा. पप्पा म्हणायचं सॉरी, मला तोंड दाखवू नको, तुला घरच पाहिजे होतं ना, ते घर तिथून हाकलून दिलं, आपल्या घरामध्ये मी ठेवलं ना, हे एवढंच पुरं आहे. आणि असे अनेक दिवस गेले, परंतु पप्पाने त्याला क्षमा केल्या नाही. एक दिवस सकाळी सकाळी त्या पप्पांना रडायचा आवाज आला आणि कळालं की ती मम्मी त्याची बायको रडत आहे आणि तिने आत्महत्या करून घेतली, मुलीने आत्महत्या करून घेतली. पत्रामध्ये लिहिलंय की पप्पांना मी अनेकदा क्षमा मागितली, परंतु त्यांनी मला क्षमा केली. त्यांनी घरामध्ये जागा दिली जरूर, परंतु हृदयामध्ये जागा दिलेली नाही. मी चुकले हे मला मान्य आहे, मी चुकले हे खरं आहे, परंतु मला पूर्वीसारखी जागा पप्पांनी न दिल्यामुळे मी आता कायमच घर नव्हे तर दुनिया सोडून जात आहे. हो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे. जर तुम्ही कोणाला क्षमा करतात तर त्याला घालवून देऊ नका, तर त्याला जवळ ठेवा, कारण की तो चुकणारा व्यक्ती आहे, तो अपराधी व्यक्ती आहे, त्याने गुन्हा केलेला आहे,
तो परत एक वार तुम्ही त्याला गुन्हेगाराला लांब हाकलून दिलं, तो परत त्या गुन्ह्यामध्ये जाईल आणि त्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर अशी असणार आहे. कारण की जेव्हा तो चुकतो तेव्हा त्याच्यामध्ये भीती येते, दडपण येतं, निराशा येते, ताण येतो, तणाव येते आणि यामध्ये तो बांधून अनेकदा असे कृत्य आणखीन करू जातो की परत येण्याचे सर्व रस्ते बंद होऊन जातात. आणि यासाठी जर तुमचा कोणी व्यक्ती ज्याची त्याने तुमच्याकडे क्षमा मागितलेली आहे, नुसती क्षमा करून ठीक आहे बाबा क्षमा केली, तू तिकडे जा मी इकडे जा, तुझं माझा काही संबंध नाही असं म्हणून जर त्याला घालवत आहात तर ती खरी क्षमा नाही. प्रभू वचनाच्या मेजापाशी आपण येणार आहोत. प्रभूची क्षमा कर, माझ्या अधर्म आणि पापांची क्षमा कर. आणि तू म्हणतो ठीक आहे क्षमा केली, परंतु आजपासून इकडे यायचं नाही, तिकडे कुठे पण फिरायचं. नुसतं प्रभू वचनाच्या मेजापाशी येते, रविवारी येते आणि बाकीचे रविवार कुठे राहते तू बाळा? नाही ते प्रभूजी ते ही अशी क्षमा आहे का? ही कशाची क्षमा तू घ्यायला इथे आलेली आहे? इथे दर रविवारी मी येतो, वाट बघतो तुझी की माझी मुलगी येईल, माझा मुलगा येईल, की मी त्याला भेटल, कवटाळून आशीर्वाद देईल, गळ्यात पडल, रडल, परंतु तू गायबच असतोय. नुसती क्षमाच मागायला येते का तू इथे? हो प्रियानो, असा प्रभू म्हणत नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही आपले पाप पदरी घेतो तो कवटाळून तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. जर त्याने आपल्याला क्षमा केली आणि म्हटलं चल आता इथून निघून जा, तर तुम्ही आणि मी कधीच त्याच्या स्वर्गीय राज्यात आणि अनंतकालिक राज्यात त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू शकणार नाही. त्या उदय पित्राच्या पित्याने त्याला त्या परिस्थितीमध्ये नसती क्षमाच केली नाही, तर परत एक वार ते पद आणि ते पुत्रत्व, त्याचे अधिकार त्यांनी बहाल केले. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे जर तुम्ही आणि मी क्षमा करतो आणि म्हणतो की तू तिकडे जा आणि मी इकडे जा, ह्याचा अर्थ आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ तर पापी असून पण जायला तयार आहे, परंतु त्या पापी व्यक्ती ज्याने क्षमा मागितली त्याला जवळ करायला तयार नाही. त्याला जवळ करायला नाही का की तुम्हाला कुठेतरी हे वाटतं की तो पाप करणार. यस, करू शकतो ना तो पाप. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला फसवल. यस, कदाचित तुम्हाला फसवल. आम्ही नाही फसवत का येशू ख्रिस्ताला. आज प्रभू वचन घेतल्यानंतर काय एकदम महिनाभर एकदम शुद्ध आणि पवित्र राहतो का? राहतो का सांगा? नाही. आम्ही चुकतो, दररोज आम्ही क्षमा मागतो, पण प्रभू काय रोज आपल्याला हाकलून देतो का? नाही. प्रभू वाट बघतो, त्याचे कान आमच्या प्रार्थनेकडे असतात आणि तो आम्हाला क्षमा करतो. हा व्यक्ती जर चुकला, कोई बात नाही, मी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रेज द लॉर्ड. तू माझ्या जवळ आहे, मी तुझ्याशी प्रार्थना करत आहे. तुझा मुलगा असेल, तुमची बहीण असेल, तुमचा भाऊ असेल, ज्याला तुम्ही क्षमा केलेली आहे, तुम्ही घरातून हाकलू नका. त्याला त्याच्या जवळ ठेवा, त्याची भेट घ्या, त्यांच्याकडे जा. भावा बहिणी, तू जर चुकलेला आहे, मी तुला क्षमा केलेली आहे, मनामध्ये काही ठेवू नको. मी कोणाला काही सांगितलं नाही, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्येच हा सगळा काही वाद आहे. मी तुला आता या क्षमेच्या नंतर तुझ्या अतरात पाप परत आठवणार नाही आणि तू देखील घाबरू नको. प्रेज द लॉर्ड. मी कोणाला तुझ्याकडे बदनामी करणार नाही, कोणाच्याकडे मी तुझ्याबद्दल काही सांगणार नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, मी देवामध्ये चालतो, तू माझ्या बरोबर राहा आणि माझ्या देवाबरोबर तू चाल. प्रेज द लॉर्ड. माझ्या देवाबरोबर तू वावर, माझ्या देवाबरोबर तू चाल, कारण की माझ्या क्षमा करण्याने काही होणार नाही, तुला त्या पित्याने देखील क्षमा करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी मी तुझ्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. त्याला आनंद वाटेल की ह्या व्यक्तीने नुसतं मला क्षमा केली नाही, तर क्षमा करणारा पित्याच्या जवळ देखील माझ्यासाठी तो क्षमा मागतो. प्रेज द लॉर्ड. ही प्रीती आहे प्रियांनो, ही प्रीती आहे. आणि ह्या प्रीतीने जेव्हा आपण त्या व्यक्तीला क्षमा करतो, तेव्हा ज्या प्रकारे योसेफने आपल्या सर्व घराण्याला ज्यांनी मोठे गुन्हा केलेले होते, मुलांसाठी इस्टेट सकट गोशेन अशा प्रांतामध्ये ठेवलं, यासाठी की परत अशा प्रकारचा गुन्हा जो माझ्याच बरोबर केला त्यांनी परत करता कामा नये. आणि त्यांनी बघावं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी बघावं की देवाच्या मागे जे चालतात त्यांना देव कसा आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. या दोघांना बघू द्या ना. तुम्ही धार्मिक आहात ना, तुम्ही वचनात आहात ना, ते गुन्हा करणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला आरोप लावलेला, तुमच्या इज्जत काढली ना, आज त्यांना दाखवायची वेळ आलेली आहे. तुम्ही दाखवू नका, तुमचा देव दाखवल. प्रेज द लॉर्ड. की जे माझ्या मागे चालतात देव त्यांना कशा प्रकारे आशीर्वाद करतो, आणि तो देव आम्हाला जवळ ठेवूनच त्याला दाखवता येणार. प्रेज द लॉर्ड. हाकलून दाखवता येणार नाही. आणि ही बाब देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. आज या प्रभू वचनाच्या मेजापाशी येत असताना
आपण ही बाब देखील लक्षात ठेवायचं की देव तुम्हाला आणि मला घालवून देत नाही. आमचे अपराध आणि पाप किती मोठे जरी असले, गुन्हे केवढे जरी मोठे असले, तरी जेव्हा आपण क्षमा मागतो, देव नुसतं विसरतच नाही, तर तुम्हाला कवटाळून आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे देवाची ही इच्छा आहे नाही की आता प्रभुवचन घेऊन गायबच होऊन जायचं. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही माझ्या बरोबर राहावं. प्रेज द लॉर्ड. इथेच राहावं, या मंदिरामध्येच राहावं, कारण की जे मंदिरामध्ये रोवले ते त्याच्या अंगणामध्ये समृद्ध होतील. प्रेज द लॉर्ड. तिथे तुम्हाला कुठे जगामध्ये जाऊन समृद्धीचा विचार करत असेल तर तुम्ही चूक करत आहात. तुम्ही धार्मिक लोकांच्या बरोबर मंदिरात त्या देवाच्या योजनेमध्ये जोडलेले राहा, कारण की आज त्या देवाच्या लोकांनी तुम्हाला क्षमा केलेली आहे, देवाने तुम्हाला क्षमा केलेली आहे. तर आशीर्वाद देखील इथेच तुमचे लपलेले आहे. तुम्ही कनान देशातून इथे आलेले आहात, मिस्र देशामध्ये, परंतु मिस्र देशामध्ये पण तुमचा देव कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे भिकेला लागलेले इस्रायली लोक आहे, परंतु इथे देवाने मिस्र देशामध्ये देखील त्याच्या माणसाला राजपद दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तो इस्रायलचा देव तो आहे, तो मिसरचा पण देव आहे, तो इस्रायलचा अब्राहमाचा देव आहे, तो योसेफाचा पण देव आहे, आणि तो जर माझा देव आहे तो तुझा देखील देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे तू बघ, योसेफाच्याकडे बघ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बघ, आणि मग तुम्ही याच्यापाशी येतील तेव्हा खऱ्या अर्थाने तो काय केलेला आहे, त्या व्यक्तीला क्षमा केलेली आहे. आणि ही गोष्ट आपण जाणून घ्या. चौथा मुद्दा आपण घेऊया. आणि जर आपण क्षमा केलेली नाही तर आपण अनेक लोकांना मृत्यूच्या रस्त्यावर ढकलत जातो. ही बाब देखील तुम्ही आणि मी जाणून घेणं महत्वाचं आहे. वचन वाचूया. यामध्ये वचन आहे 5 ते 7. वचन वाचा परत एकदा. आमेन. काय तुम्ही मरणार होता, काय झालेलं आहे, तिथे 7 वर्ष दुष्काळ पडलेला आहे, लोकांना खाय प्यायला मिळेना. त्या समयी योसेफला देवाने प्रगट केलं की असा दुष्काळ सर्व राष्ट्रांमध्ये पडणार आहे, त्यामुळे तू अन्नधान्य काय जमा कर. सगळी स्टोरी आपण संडे स्कूल पासून ऐकत आहात. प्रेज द लॉर्ड. ऐकली का संडे स्कूल मध्ये? तुम्ही पाठवा. मी संडे स्कूलला गेलोच नाही, आता मुलांना पाठवा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही नाही गेले, ठीक आहे, आता देवाने ती सोय केलेली आहे, त्यांना तरी त्या साठ्यातून मिळू द्या काहीतरी. आपल्याला आज मिळालं, उशिरा मिळालं, मुलांना लहान वयामध्ये मिळण्याची सोय आहे, कृपया त्यांना संडे स्कूलला पाठवा. हे आज आम्हाला ठरवायचं आहे. आज आम्हाला इथे परत एक वार दिसतं की तो साठा त्यांच्याकडे होता, आणि त्यामुळे सर्व जगातले लोक कुठे यायला लागले, मिस्रामध्ये येऊ लागले. आणि योसेफाला त्यांनी म्हटलं, आता तू बघ बाबा, कमो, राष्ट्राचा पण इन्कम करून घे. आणि तो सगळ्यांना पुरवत होता योसेफ. आणि अशा अवस्थेमध्ये तो म्हणतो की तुम्ही दुःख करू नका, संताप करू नका, कारण की तुमचे प्राण वाचावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. एक वेळ येणार आहे की तुम्ही भुके मरणार आहात, एक वेळ येणार आहे की तुमच्यावर अडचण येणार आहे, एक वेळ येणार आहे की तुम्ही संकटामध्ये सापडणार आहे, आणि देवाने अगोदरच मला पुढे पाठवून दिलेलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्याद्वारे ते वाचणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ह्याचा अर्थ आपण खूप महान आहोत असं बिलकुल पण नाही. योसेफने असं केलं का, वर बसलेला, चला पाया पडा, माझ्या पाया पडा, पाया पडा, असं म्हटलं का? तर योसेफ, मी तर राजा आहे, आता तुम्ही तर एवढा मोठा गुन्हा केलेला, माझ्या पाया जरी पडले तर काय, किती तुम्ही पायाचं चुंबन पण घेत राहिले तर कमीच आहे, कारण की तुम्ही तर दोषी आहे, मर्डरचं दोषी केलेलं. तो उतरला खाली, त्यांच्या गळ्यात पडला आणि रडला. प्रेज द लॉर्ड. याच प्रियांनो, तुम्ही किती राजा आहे की प्रजा आहे की किती मोठे दयाळू आहात, किती क्षमाशील आहे, हे तिथे सांगण्याची गरज नाही. तर तुम्ही नम्रतेने त्या भावांना कवटाळून आशीर्वाद द्या, कारण की हे तुम्ही काही केलेले नाही चांगुलपणाचे गुण, हे देवाचा आत्म्याचा गुण आहे. जे धार्मिक आहे त्यांच्यामध्ये आत्म्याची फळं हे दिसतात, आणि त्याच्यामध्ये सहनशीलता पण आहे, त्याच्यामध्ये चांगुलपणा पण आहे, आणि त्याच्यामध्ये प्रीती पण आहे. प्रेज द लॉर्ड. जर नाही तर मग खतरा आहे, मग तर धोका आहे तुमच्यामध्ये. जर तुम्ही असं म्हणतात की मी काहीतरी ग्रेट आहे आणि मग आता माझ्या समोर तू आलेला आहे, 100 दिन सास के 1 दिन बहू के, आता बहुच आता उभी राहिलेली आहे, आता काहीतरी मला बदला घ्यायला. नाही नाही नाही, चुकलं. तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही देवाचे आहात, तर तुमच्यामध्ये हे फळ आहे ना. त्यामुळे
तुम्हाला आता योसेफ बनायचं आहे आणि तुम्हाला म्हणता यायला पाहिजे की यस, देवाने आता तुझी जी काही घमेंड होती ती उतरवलेली आहे, जरी असली तरी देवाने तुमच्यासाठी मला पुढे पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी मला पुढे आणि आज मला जे पद लाभलेलं आहे, आज जर मला स्टेटस लाभलेलं आहे, आज जर मला हे सगळ्या काही गोष्टी लाभलेल्या आहे, तर याद्वारे देव हे दाखवत आहे की जे देवाच्या मागे चालतात, जे देवाच्या बाहेर चालतात, त्यांच्यामध्ये सहनशक्ती असते, त्यांच्यामध्ये प्रीती असते, त्यांच्यामध्ये परोपकार असतात, त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारची दयालुशीलता असते आणि त्याबरोबरच तो सर्वांना क्षमा देखील करतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे मला देव दाखवायचा आहे तुम्हाला. मला मी कोण आहे हे दाखवण्याचं नाही. मी कोणता पोस्टवर बसले ह्याच्याकडे बघू नका. ही जी खुर्ची, ही पोस्ट आहे, ती देवाने मला दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे मला नमन करू नका, त्या देवाला धन्यवाद द्या, कारण की त्या देवाच्या मुळे आज त्याची योजना पूर्ण होत असताना तुमचे प्राण वाचलेले आहे. येशू ख्रिस्त आज तुमच्याशी बोलणार आहे. माझे प्राण, माझं शरीर मी तुमच्यासाठी अर्पण केलेलं आहे, यासाठी की पित्याने मला जगामध्ये ह्यासाठी पाठवलं की पापी जणांचं मरण नव्हे तर पापी जणांना जीवन मिळावं. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त सारखा हे नाही म्हणा की आता तुम्ही पायात पडत राहा. येशू ख्रिस्त ह्यासाठी मरायलाच या जगामध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की तुम्हाला आणि मला काय मिळावं? जीवन मिळावं. येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठीच आलेला होता की पापांच्या द्वारे, अपराधांच्या द्वारे तो ठेचला जावं, त्याच्याकडे बघून लोकांनी तोंड फिरवावं आणि अखिल जगाचे पाप, शाप आणि क्रोध त्याच्यावर लादण्यात यावे. हे देवाने नियोजित केलेले होते. हे काही योसेफचे गुन्हे नव्हते, हे काही प्रभू येशू ख्रिस्ताचे गुन्हे नव्हते, तर हे आमचे गुन्हे होते. प्रेज द लॉर्ड. ते प्रभू येशू ख्रिस्तांवर लादले गेलेले, ते योसेफवर लादले गेले, यासाठी की या छळातून गेल्यानंतर जेव्हा पापी लोक त्याच्या जवळ येतील मेजाच्या पाशी, देव त्यांना क्षमा करणार आणि त्यांना मरणापासून जीवनाकडे नेणार. प्रेज द लॉर्ड. मरणापासून कुठे नेणार? बोला, जीवनाकडे, सार्वकालिक जीवनाकडे. यस. आज आपण इथे येत असताना आपण नुसतं प्रभू वचन विधी घेऊन काय करणार आहोत? तर यासाठी आपण त्याची आठवण करणार आहोत की तुम्हाला मारण्यासाठी नव्हे तर मी तुम्हाला तारण्यासाठी बोलावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तिथे इस्रायल राष्ट्रामध्ये होता, तुम्ही त्या कनान देशामध्ये होता, परंतु मी तुम्हाला बोलवलं एक दुसऱ्या राष्ट्रामध्ये जिथे तुमचा जीव वाचावा. आज तुम्हाला आणि मला या मंदिरामध्ये यासाठी देवाने बोलवलं नाही की तुमचे अपराध आणि पाप हे तुम्हाला दाखवावे. ते दाखवले जात असताना जेव्हा तुम्ही क्षमा मागतील तेव्हा देव म्हणतो तुम्हाला मी जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ते तुला जीवन दिलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला फार मोठी कृती करायची गरज नाही. आम्हाला काय करायचंय? येशूच्या जवळ राहून त्याच्या वचन आणि त्याच्या आज्ञेमध्ये चालण्याची गरज आहे. ते भावाने असं म्हटलं की नाही नहीं नहीं भाऊ, आता तू मोठे पद पे बैठ गया, अभी बहुत बड़े पद पे बैठ गया, अभी तेरे साथ क्या रहने का, हमको हमारा गरीब घर झोपडीच अच्छी आहे, आम्ही कशाला तुझ्याकडे येऊ, असं त्यांनी म्हटलं नाही. ते म्हणाले नाही, चला मी येणार, मी माझ्या भावांच्याकडे येणार, मी भावाच्या जवळ राहणार, त्यांनी मला क्षमा केलेली, आता मला त्याची भीती वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. तर मला अभिमान वाटतो की माझा भाऊ त्या देवाच्या योजनेने त्या पदावर बसलेला. प्रेज द लॉर्ड. मेरी कॉलर टाइट हो गई अभी, भले मैंने तो उसको त्याला पुष्कळ त्रास दिलेला आहे, आम्ही त्याच्या बहुत पॉलिटिक्स खेळली, आम्ही त्याच्या विरोधात खूप योजना केल्या, परंतु देव किती महान आहे, माझ्या भावाला त्यांनी वरचं पद दिलेलं. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या भावामुळे माझ्या घराण्याचं नाव देखील मोठं झालेलं आहे. अब्राहम का परमेश्वर, इसहाक का परमेश्वर, याकूब का परमेश्वर वो मेरा है. प्रेज द लॉर्ड. वो मेरा है. याकूब पण आला, पिता पण आलेला आहे आणि आपल्या पुत्राच्या गळ्यामध्ये पडून रडलेला आहे. त्याला कळालेलं आहे की वो मेरा आहे, वो परमेश्वर मेरा आहे. तो मरणासाठी नाही, त्याने ज्याला निवडलेला आहे त्याला तो जीवनच देतो. आणि जीवन देण्यासाठी कोण उभा राहतो? तो स्वतः उभा राहतो. आणि आज प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा, जर कोणाला तुम्ही क्षमा करत आहात तर त्याची मरणाची वाट बघू नका, तर त्याला येशू मध्ये कशा प्रकारे जीवन प्राप्त होईल याचा विचार करा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही वाट बघता, काही जण म्हणतात अरे मला माहित आहे तू माझ्या विरुद्ध केला, किती दिवस जगतो बघा, आता असे किडे पडून मरशील तू.
काय किडे बिडे पाडतात लोकांना. वाटच बघते मी, किती दिवस आणखी, आणि आपण वाट बघत बसतो कधी त्याचा सत्यानाश होतो आणि कधी त्याचा नाश होतो. हो प्रियांनो, ही क्षमाशीलता आहे का? ही क्षमाशीलता आहे का? यामुळे तुमच्या मनामध्ये द्वेष आहे, घृणा आहे, ती वाटच बघत आहे. दुसऱ्या बाजूला तो घाबरलेला बिचारा किडे कधी पडतील ह्याचीच वाट बघत बसलेला आहे. आणि कशाचा काही कोणालाच आशीर्वाद नाही, त्याला काही लाभ मिळाला ना तुम्हाला काही लाभ मिळाले. काय चाललेलं आहे? कुठे तुमची प्रीती, कुठे तुमची क्षमा? येशू ख्रिस्ताने ते फटके सहन केले. प्रत्येक फटक्याच्या बरोबर तो म्हणत होता, हे पिता यांना क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक फटक्याबरोबर तो म्हणतात, हे पिता. आज आम्हाला कितीतरी फटके आपल्या शत्रूंच्याकडून मिळते, आपल्या शेजाऱ्यांकडून मिळते, आपल्या भावांकडून मिळते. आम्हाला म्हणायचं, हे पिता यांना क्षमा कर. कारण की मी पहिले त्यांना क्षमा केलेला आहे, तेव्हा पिता पण क्षमा कर. आणि ही बाब जाणून घेणं महत्वाचं आहे. शेवटला मुद्दा, आणि मग मी संपवतो. आणि त्यामध्ये शेवटला मुद्दा आहे तो आहे की खऱ्या रीतीने क्षमा केल्याने आम्हाला देवाची योजना कळते. आणि ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला वचन जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला दिसून येते की देव किती महान आहे आणि क्षमा करण्यावाल्याला तो किती प्रीतीने कवटाळून आशीर्वाद देतो हे तुम्हाला पण कळतं आणि क्षमा केल्यामुळे समोरच्या व्यक्तीला देखील कळून येतं. आणि ही बाब जाणून घेणं महत्वाचं. परत एक वेळा वचनाकडे 5वं वचन परत एक वेळा बघू. तुम्ही मला या देशात विकून टाकले, त्याबद्दल दुःख करू नका, खेद करू नका, तर संताप देखील करू नका, कारण की तुमचे प्राण वाचावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवलेले आहे. देवाने मला तुमच्या पुढे पाठवलेले आहे. आणि ही बाब करत असताना तो आणखीन एक वचन इथे म्हणतो की ह्यामध्ये आपण बघूया. वचन 8वं वचन बघूया, वाचा. आणि 50 आणि 20 वचन वाचा. 20 आणि 21. आता याकोब मेलेला आहे आणि आता शेवटला मुद्दा आहे 50, 20 आणि 21. तुम्ही तर माझे वाईट योजले. कोणी वाईट कोणाचं योजलं होतं? भावांनी कोणाचं वाटलं होतं? योसेफाचं. हा, पुढे. तुम्ही जरी वाईट योजलं परंतु अनेकांचे प्राण वाचावे. अनेक लोकांचे प्राण म्हणजे त्यामध्ये तुम्ही आणि मी देखील, कारण की हा याकोब जो आहे त्याच्यापासून इस्रायल आहे आणि त्यापासून तुम्ही आणि मी देखील आहोत. पुढे. यस, जे प्रार्थना क्षमाशील असतात ते देवाच्या संकल्पने योजनाला जाणतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते ही वाट नाही बघत की ह्याचा केव्हा वाईट होईल, ह्याचा कधी सत्यानाश होईल. ते हे वाट बघतात की देव एक दिवस त्यांचं भलं करणार आहे आणि त्यांना सुबुद्धी देणार आहे. प्रेज द लॉर्ड. रिपीट करत आहे. ते ही गोष्ट बघत नाही कसं की ह्यानी मला छळलं, ह्यानी माझा अपमान केला, ह्यानी माझी निंदा केली, ह्याने मला पॉलिटिक्स मध्ये झडलं, हे एक विचार करत नाही. तर ते या गोष्टीचा विचार करता की देवा तुझी योजना होती आणि ती पूर्ण होत असताना आम्हाला माहिती आहे की एक दिवस असा येणार आहे की त्याला कळून जाईल की ज्यांनी मला क्षमा केलेली त्याच्या मागे त्याचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की वचन यिर्मया आणि 29:11 मध्ये काय सांगितले की तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. कोणासाठी हिताचे संकल्प सांगा? जे त्याच्या मागे चालतात, जे योसेफ आहेत, जे देवाचे, त्याच्यासाठी संकल्प हिताचे आहे. तुम्ही या दुःखात आहे, तुम्ही क्लेशात आहे, तुम्ही यातनामध्ये लोक तुम्हाला छळत आहे, तुम्हाला मारत आहे आणि भारतामध्ये सगळीकडे हेच गोष्ट घडत आहे, जगामध्ये हे सगळं घडत आहे. ते येशू ख्रिस्ताच्या बद्दल देखील घडलेलं आहे, ते सर्व सेवकांसाठी घडलेलं आहे, परंतु ते संकल्प देवाचे होते आणि ते हिताचेच होते. प्रेज द लॉर्ड.
वचन हे सांगतं की जिथे जिथे या लोकांनी आपले रक्त सांडलं तिथे मंडळ्या उभ्या राहिल्या. प्रेज द लॉर्ड. ज्या ज्या राष्ट्रामध्ये खूप छळ झालं ते राष्ट्रच येशूने त्यांना दिले. प्रेज द लॉर्ड. माझा छळ झाला, मला वेळेत पॉलिटिक्स खेळली, माझा अपमान केला, तर तो काही गुन्हेगार नाही. प्रभू एक दिवस जसं राष्ट्र जिंकून देणार आहे, एक दिवस त्याला देखील जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड. येस, त्याला देखील जिंकणार आहे. आणि जेव्हा धोंड मार होत होता, स्टेफन बघतो, स्टेफनच्या चेहऱ्याकडे ते सगळेजण बघतात आणि त्याच्याकडे चेहरा कोणासाठी दिसतो? देवदूता समान चमकदार चेहरा दिसतो. कोणाला दिसतो? धोंड मार करणारा. आणि काय म्हणतो हा? काय म्हणतो स्टेफन? की ह्याचे पाप त्यांच्याकडे तू मोजू नको. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, तुमची आणि माझ्यासाठी देवाची संकल्प योजना चांगली आहे. तुमच्या बाजूने देव आहे, तुम्ही क्षमा करायलाच पाहिजे. कारण की जर तुम्ही क्षमा करत नाही तर तुम्हाला क्षमा मिळणार नाही, आणि क्षमा मिळाली नाही तर तुम्ही कसे काय पुत्र आणि कन्या? रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना आपण पुत्र कन्या म्हणतो का? नाही म्हणू. ते आमचे, कारण की ते आमचे ऐकतात, आमचे आई वडील आमच्या घराण्याचा ते मान ठेवतात, त्या घराण्यात जन्मलेले आहे, बरोबर आहे ना? त्यांना आपण पुत्र कन्या म्हणतो. कोणाला रस्त्यावर पुत्र कन्या म्हणतो का? नाही. त्याचप्रमाणे येशूच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही विकत घेतलेली पुत्र आणि कन्या. प्रेज द लॉर्ड. का? कारण की जसं देवाने त्याच्या पुत्रांना पाप्यांना क्षमा केली, त्याप्रमाणे आम्ही देखील क्षमा केलेली. आणि ज्या प्रकारे देवाने त्याचे पाप आठवत नाही असं म्हणून ते मोजणं सोडून दिलेलं आहे. ज्या दिवशी तू पाप पदरी घेतलं, मी विश्वासनीय नाही म्हणजे सर्व अधर्माने पापांची क्षमा करेन आणि मी ते परत आठवणार नाही, असं येशू जर म्हणतो, तर आम्ही का आपल्या जीवनामध्ये ठेवतो? आम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की देवाने त्याच्या संकल्पना योजना आज या भांडण्याच्या द्वारे निर्माण केलेली आहे. आज तो माझ्याशी भांडत जरूर आहे, परंतु एक वेळ येणार आहे तो माझी क्षमा मागल, आणि एक वेळ असं येणार आहे की मी त्याची क्षमा केल्यानंतर माझा पिता देखील त्याला क्षमा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की हे वचन परत एक वार सांगतं की तुम्ही जरी माझं वाईट केलेलं होतं, योजिले होते, पण आज पाहता अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने चांगल्यासाठीच योजले होते. योजले म्हणजे संकल्प केलेला होता. तुम्ही त्या संकल्पाचे भाग होतात, आणि त्यामुळे आज हे सर्व काय घडून आलं. त्यामुळे तुम्ही स्वतःला पापी समजू नका, दोषी समजू नका. तुम्ही क्षमा मागलीच नाही, मी क्षमा केलेली आहे, आणि माझ्या पित्याने पण तुम्हाला क्षमा केलेली आहे. त्याचं नाव आहे परमेश्वर, त्याचं नाव आहे प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, नुसतं सॉरी मी तुला क्षमा केलेले, भावा तू इकडे जा मी इकडे जातो असं म्हणून चालणार नाही. आज तुम्ही देवाचे पुत्र आणि देवाचे कन्या आहे. आज जर तुमची इथे बसल्या असताना तुमच्या मनामध्ये विचार आहे की मी माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या शेजारीला क्षमा केले, आणि आज जर तुमच्या मनामध्ये काही असेल तर दर्याचं वचन सांगतं, तुझं दान इथे ठेव, पहिले जाऊन त्याला क्षमा कर, त्याची क्षमा कर, मग येऊन तू दान अर्प, त्याचा स्वीकार करेन मी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मनुष्याला फसू शकतो, मी मनुष्याला फसू शकतो, देवाला फसू शकत नाही. आणि आज माझ्या मनामध्ये जर अशा प्रकारे मी त्याला काहीतरी आनंद देण्यासाठी, मी त्याला काहीतरी छळ देण्यासाठी आज देखील एन्जॉय करतो क्षमा करणं, तर मला सांगू द्या आपण फसवत आहात. कारण की देव जर तुमच्या आणि माझ्या पापाला एन्जॉय करायला लागला तर तुमचा आणि माझा कुठेच टिकाव लागणार नाही, तर तो विसरून गेलेला आहे. आणि त्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला हे म्हणत आहे की तो जरी चुकलेला आहे, परंतु ते त्या व्यक्तीला क्षमा करण्यासाठी हा दिवस मी योजला होता. प्रेज द लॉर्ड. आज हा व्यक्ती जर तुला क्षमा मागायला आलेला आहे तर हा मी योजला होता. काय योजला होता? की तू त्याला नुसता क्षमा करणार नाही, तर त्याला मी देखील क्षमा करावं म्हणून त्याला जवळ घेऊन त्याच्यासाठी तू प्रार्थना करणार व्हावं. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला खूप सुंदर संधी की कोणी तुमच्याकडे मागतो क्षमा, तर त्याला म्हणा की मी तर क्षमा केलीच आहे भावा, परंतु आपण बसू, प्रार्थना करू, आपण देवाकडे मागूया. देवाची क्षमा देखील तेवढीच महत्वाची. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे त्याला घेऊन देवाच्या जवळ जाऊ आणि त्याची क्षमा मागू, तर ते गोशान प्रांतमध्ये राहणारे, गोशान प्रांतमध्ये राहणारे त्या भावांसारखे बनतील, ज्यांच्या आज आपण पवित्र शास्त्रामध्ये हे उल्लेख करतो की प्रेषितांच्या प्रगटीकरणामध्ये की मला 12 सिंहासन दिसले, आणि 12 सिंहासनावर कोण बसलेले होते? हे कुलाधिपती बसले होते. प्रेज द लॉर्ड. कोण बसलेले दिसले त्यांना? याकोबाचे 12 पुत्र त्या सिंहासनावर बसलेले दिसले. का दिसले? कारण की योसेफाने त्यांना क्षमा केली होती. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
आज योसेफ सिंहासनावर होता आणि ते भिकारी होते, परंतु क्षमाशीलतेमुळे काय घडलेलं आहे, योसेफ त्या भावांसह त्या सिंहासनावर बसलेला तुम्ही आणि मी प्रत्येक नेत्र बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, ते उपाशी मरत होते, परंतु आज जेव्हा योसेफाने त्यांना खऱ्या मनापासून क्षमा केली, त्यांचे पाप आठवलेलं नाही, त्यांना आपल्या जवळ ठेवलं, त्यांना टॉर्चर केलं नाही आणि हेच म्हटलं की तुझ्यासाठीच नव्हे तर आमच्यासाठी देवाचे संकल्प महान आहे. असं संकल्प जर देव करत आहे तर मी तुला क्षमा करणारा कोण होतो, मी तर क्षमा केलेलीच आहे, परंतु तू काही मनामध्ये बरं वाईट विचार करू नको, तू काही चुकीचे विचार विपरीत विचार आणू नको, मी तुझं काही वाईट करणार नाही, कारण की माझ्या देवाने मला अगोदर क्षमा केली, त्यामुळे तुला मी क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यामुळे प्रियांनो, आज तुमचा आणि बंधू आणि बहीण त्याला तुम्ही क्षमा केली आणि तो तुमच्या बरोबर जर स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश कराल तर त्या क्षमेला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. नाहीतर तुम्ही पण खाली, तो पण खाली, दोघही खाली. का? कारण की तुम्ही त्याला क्षमा केली नाही आणि त्याने देखील क्षमा न मिळाल्यामुळे तोही पापात पडला आणि तुम्ही पापात पडले. प्रभू वचन विधी घेतच राहिलो, सियोन देश हमारा है गातच राहिलो, हॅपी न्यू इयर करतच राहिलो, पण तिथे काही हॅपी झालेलं नाही. कारण की तिथे देवाने बघितलं की ह्याला मी क्षमा केली, परंतु ह्यानी आपल्या प्रियजनांना एक क्षमा, शत्रूचा सोडा लांबची दूर, प्रियजनांना पण क्षमा केलेली नाही. क्षमा त्यांनी जीवनभर एन्जॉय केलेला आहे आणि त्यामुळे आज त्याची क्षमा न झाल्यामुळे त्याचे पाप त्याच्या जीवनामध्ये आहे, ते गुन्हे त्याच्या जीवनामध्ये, आणि तो त्या नरकी राज्यामध्ये जाणार आहे. आणि त्यामुळे आपण आताच बघितलं मत्तेक शुभ 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही आपल्या प्रियजनांची क्षमा करता तर तो परमेश्वर देखील तुमच्या अपराधांची क्षमा नुसतं क्षमा केलेला भाऊ तर चालणार नाही, तर क्षमेबद्दल ह्या गोष्टी जर आज तुमच्या जीवनामध्ये दिसत आहे आणि आपण मेजाच्या पाशी येते आणि आम्हाला असं वाटतं की प्रभूने आज माझ्या अधर्म आणि पापांची क्षमा करावी, तर त्या सगळ्या गोष्टी विसरणं, आणि नुसतं विसरून चालणार नाही, त्याला विसरायचं नाही, त्याच्यासाठी प्रार्थना करणं हे गरजेचं आहे. यासाठी की त्याचा बचाव जर झाला तर तुमचा बचाव होणार आहे. तो जर मेला तर मग तुमच्यासाठी पण कठीण येणार आहे, कारण की तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केलेली नाही. प्रार्थना करूया. प्रभू राया, धन्यवाद देतो, तुझं पवित्र वचन आज आमच्याशी बोललेलं आहे. आजच आम्ही वचनानुसार ऐकलेलं आहे आणि प्रार्थनेमध्ये नेहमीच म्हणतो की जसं आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. परंतु अनेकदा पिता आम्ही क्षमा करणारे होतो, परंतु क्षमेच्या पवित्र पिता उत्सव साजरा करतो, एन्जॉय करतो, आणि पित्या आम्ही विसरून जातो की आमच्या पित्याने आम्हाला कशा प्रकारे क्षमा केली. जर आमचा पिता आमच्या धर्माने पाप आठवत नाही आणि तो म्हणतो की त्या अपराधाने पापासाठी मी त्या वजसमोर मोडलं गेलेलं आहे, त्या वजसमोर मी फटके सहन केलेले, प्रत्येक फटक्यासह आम्ही म्हटलं की हे बापांना क्षमा कर, अशा प्रकारचे उद्गार माझ्या मुखातून आलेले आहे, तर हा व्यक्ती प्रत्येक फटक्यासह का शिव्या शाप देत आहे, का त्याच्या मनामध्ये सर्व आज देखील साठवून बसलेला आहे. आज येशू आमच्या मनामध्ये जे काही साठवलेलं आहे, जे काही द्वेष आहे, जे काही घृणा आहे, ते तू बघत आहे माझ्या बाप्पा. त्याची क्षमा आज आम्ही केलेली नाही हे तुला माहित आहे पित्या. आज देखील आम्ही रुसलेलो, तोट फुगून बसलेलो आहे बाप्पा. त्याला क्षमा तर आम्ही करतो ते, परंतु त्याच्या बरोबर आम्ही राहत नाही, तो पापामध्ये शापामध्ये परत जात आहे, तर त्याच्यासाठी आम्ही दोषी आहोत. आज त्या क्षमा केलेल्या व्यक्तीला आम्ही जवळ घेणं, त्याच्याबरोबर प्रार्थना करणं आणि त्याच्या क्षमेमधला आनंदात बदलणं गरजेचं आहे. योसेफाने आपल्या भावाला बोलवलं आणि आपलं जवळ ठेवलं, त्यानुरूप त्यांचा राष्ट्र निर्माण झाला आणि त्या राष्ट्राला इस्रायल राष्ट्र म्हटलं गेलेलं आहे पित्या. आज दया कर पित्या. कनान देशातून मिस्रामध्ये जरी आले तरी देखील पित्या ते तुझेच लेकरं होते आणि तिथे तू राष्ट्र म्हणजेच अब्राहमाला दाखवलेलं संकल्प तू पूर्ण केलं. आज तू आम्हाला हेच सांगत आहे की तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे. हो पित्या, ते हित आज आम्ही जाणून घेतलं आहे की आमचं भलं शत्रूंना क्षमा करण्यामध्ये, आमचं भलं आमच्या शेजाऱ्यांना क्षमा करण्यामध्ये, आमचं भलं आमच्या मनातून सर्व गोष्टी घालून देणंच नव्हे तर येशूकडे त्याच्यासाठी मध्यस्थी करणं देखील आहे. ते आम्हाला तू देव कर. यासाठी की पित्या जेव्हा आम्ही या मेजापाशी आज येणार आहोत तेव्हा आम्ही आपल्या अंतकरणापासून तुझ्याकडे बघत असताना येशू राजा आमच्या मनामध्ये प्रीती दिसल, आणि जिथे प्रीती आहे तिथे भीती नाही, आणि जिथे भीती नाही तिथे क्षमाशीलता आहे. हो पित्या, आज आमच्याकडे जर प्रीतीची कमतरता आहे तर प्रीती दे पित्या.
देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. येशू प्रीतीमय झालेला आहे. त्याने जगावर प्रीती करून आपलं शरीर अर्पलं. आज माझी प्रीती आटलेली आहे का याचा विचार करण्याकरता आज मी इथे आलो असताना तू आम्हाला स्पर्श कर. जे ऑनलाईन आम्हामध्ये जॉईन झाले त्यांना देखील तू स्पर्श कर. त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. त्यांना तू आरोग्य दे. देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्म्याचा आशीर्वाद दे. आणि पवित्र परमेश्वर त्यांना देखील क्षमशीलतेचं जीवन दे. आणि पवित्र परमेश्वर त्यांच्याद्वारे तू महान गौरवलं जा. आज ख्रिस्ती मंडळी चर्चद्वारे जे काही सादरीकरण आम्ही केलं जाते त्या अनेकांना आशीर्वाद देत असताना आज मंडळीला व ऑनलाईन जॉईन झालेल्या प्रत्येक भक्तास देखील तो आशीर्वाद आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन. thank you